चला सगळ्यांना गुड मॉर्निंग डीएक्सएन. नवीन वर्षाची पहिली आपली दमदार मीटिंग होत आहे आज आणि 2021 साली आपण सगळ्यात महत्वाचं एक शपथ घेणार आहोत की 9 वाजताची मीटिंग आपण चुकवणार नाही. आणि जी मीटिंग आज आपण पाहिली नाही ती लवकरात लवकर डीएक्सएन संतोष देवकर YouTube चॅनलला जाऊन पाहायची, त्याच्या नोट्स काढायच्या, वही पेन घ्यायचा, माहिती घ्यायची, मार्केटमध्ये जाऊन ते बोलायचं. ओके, हे जर तुम्ही बोलत राहिलात तर जे आम्ही अचीव केले, जे आम्हाला मिळाले, हे येत्या वर्षभरामध्ये तुम्हाला अख्ख्या मार्केटमध्ये डीएक्सएनच्या डिस्ट्रीब्युटरचा धमाका दिसेल. कारण 2021 साल तुम्हा सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, आनंदाचं, आरोग्यदायी, पैसा मजबूत मिळेल असं जाणार आहे. पण कोणाच्या सोबतीने? डीएक्सएन प्रोडक्ट खाणारे आणि डीएक्सएन प्रोडक्ट बद्दल मार्केटमध्ये बोलणाऱ्यांच्या संगतीने हे सगळं काही शक्य होऊ शकतं. तर आजच्या मीटिंगचा विषय काय? डीएक्सएन सुपर फूड्स बेस्ट टू ऍड टू युअर हार्मोन बॅलन्सिंग डाएट. म्हणजे डीएक्सएनचे प्रोडक्ट जर तुमच्या खाण्यामध्ये सतत राहिले तर तुमच्या आहारामध्ये म्हणजे आहार हार्मोन बॅलन्सचे तुम्ही इम्बॅलन्सचे जे काय प्रॉब्लेम होतात ते 100% रिझॉल्व्ह होतील आणि तुम्ही हेल्दी लाईफ जगू शकता. तर डीएक्सएन सुपर फूड कॅटेगरीमध्ये येतं. डीएक्सएनचे सगळे प्रोडक्ट हे आपण एक अन्न आहे, ते औषध नाही. फूड सप्लिमेंट एक आहार आहे, एक जेवण आहे डीएक्सएनचं, आणि जे तुम्हाला हेल्दी बनवणार. कुठलं? आरजीजीएल, कुठलं? स्पिरुलिना, त्याच्यानंतर न्यूट्रीव्हर्जिन कोकोनट ऑइल, स्पिरुलिना सिरल, नंतर डीएक्सएन नोनी, नंतर डीएक्सएन रोझेल. हे सगळेच्या सगळे प्रोडक्ट आपले जे असतात हे सगळेच्या सगळे प्रोडक्ट कशा असतात? रिच इन अँटीऑक्सिडंट, नंतर कशा असतात? रिच इन आयर्न, रिच इन प्रोटीन अँड रिच इन फ्लेवोनाइड्स. व्हिटॅमिन सी ची भरमार, चांगल्यात चांगले प्रोडक्ट तुम्हाला सगळे खायला मिळतील. व्हॉट आर हार्मोन्स? हार्मोन्स म्हणजे नेमकं काय? हार्मोन्स म्हणजे आर द केमिकल मेसेंजर्स produced by various endocrine glands in the body or the endocrine system. म्हणजे तुमच्या बॉडीतून एक केमिकलचा स्त्राव निघतो, स्त्राव, आणि तो तुमच्या ग्रंथीच्या द्वारे अख्ख्या बॉडीला मेसेज दिला जातो की आता आम्ही हे काम करतोय, आता आमचं जेवण चाललंय, आता मला जेवण पचवायचंय, आता आमचं युरिन, व्हॉटेवर जे तुमचं काय असेल, तुमच्या बॉडीची जी क्रिया चालते त्याला बॉडीने दिलेला रिस्पॉन्स केमिकल सोडून, ओके, नॅचरल केमिकल जे बॉडीच्या आतमध्ये असतं ते. इच हार्मोन हॅज अ सर्टन जॉब. प्रत्येक हार्मोनच्या ग्रंथीचा एक वेगळा काम आहे, त्याचं प्रत्येकाचं काम वेगळं आहे. हार्मोन्स ऑल्सो वर्क इन कन्सर्ट विथ द नर्वस सिस्टम. म्हणजे एक आपण काय म्हणू, एक संगीत मेलडी कशी असते, मोठा फंक्शन चाललाय, अजय अतुल संगीत, म्हणजे असं मोठं काहीतरी स्टेज शो असतो, गाणी वाजत असतात आणि प्रत्येक वाद्य, तबला वेगळा, ढोलक वेगळा, पेटी वेगळी, धुमक वेगळा, प्रत्येक घुंगरू वेगळे वाजायला लागतात, ढोलकी वेगळी वाजायला लागते, पण सगळे एकत्र वाजल्यावरती कसं गाणं खुलून येतं मस्तपैकी. तसं तुमच्या बॉडीतले हार्मोन जर व्यवस्थित ज्याच्या ठिकाणी जे ते काम करायला लागले तर तुमच्या बॉडीचं फंक्शन, तुमच्या बॉडीतली प्रत्येक पेशी आनंदून नाचायला लागेल. वाव, काय मस्त चाललंय, काय चांगलं आयुष्य माझं. प्रत्येक वेळी तुम्हाला एक तुमचा परफॉर्मन्स ऑप्टिमम दिसायला लागेल. आणि हे कुठनं सगळं चालतंय? हे सगळं चालतं मेंदूमध्ये. द ब्रेन एंडोक्राइन कम्युनिकेशन रेग्युलेट्स मूड. तुमचा मूड चांगला ठेवायचा, आनंदी ठेवायचा, चिडचिडा ठेवायचा, हे कोण ठरवतं? तुमच्या मेंदूतलं एंडोक्राइन. स्ट्रेस लेवल, ताण तणाव, हे कंट्रोल कुठून केलं जातं? मेंदूतून, तुमच्या एंडोक्राइन सिस्टमच्या थ्रू. रिस्पॉन्स दिला जातो, तुम्ही आनंदी आहात, उत्साही आहात, नाचायचंय, गायचंय, खायचंय, पचवायचंय, भूक लागली, जेवायचा मूड नाहीये, तुमचं एनर्जी बॅलन्स ठेवायचं काम केलं जातं. तुमचं वजन कंट्रोल करायचं काम सुद्धा तुमच्या एंडोक्राइन सिस्टमच करते. मेंदूतनं सगळं होतंय. त्यामुळं एक शब्द मला आठवतो, तुमचं डोकं ठिकाणावर आहे का डोक्यावर पडलाय का? आपण वाक्य ऐकतोय की नाही? तर ते सगळं महत्वाचं आहे. मग ह्या सिस्टम मध्ये तुमच्या बॉडीतला प्रत्येक ड्राईव्ह म्हणजे तो इम्पॉर्टंट, हेल्दी अनहेल्दी, होतंय न होतंय, बाळ होणं न होणं, मासिक पाळी येणं न येणं, हे सगळं 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 डिपेंड्स असतं हार्मोन्सवर.
त्यामुळे हार्मोन बॅलन्सिंग राहणं खूप महत्वाचं आहे. आणि ते कुठले आपल्या सिस्टम मध्ये काय काय येतं, एंडोक्राइन सिस्टम कुठली असते, तर मेंदू मधल्या ग्रंथी हिप्पोथॅलॅमस काय करतात, गव्हर्नर ऑफ द एंडोक्राइन सिस्टम. गव्हर्नर कोण असतं, महाराष्ट्राचा राज्यपाल आहे की नाही आपल्याकडं, गव्हर्नर कायदा कानून हे कंट्रोल कुठनं केलं जातं, तुमच्या मेंदूमधून. पिट्युटरी हिप्पोथॅलॅमस हे गव्हर्नर कंट्रोल बॉडी आपण असं म्हणूया. याच्यानंतर अजून कोण असते, ते कंट्रोल करते, कशाला कंट्रोल करते, ती कंट्रोल करते पिट्युटरी ग्लँडला. पिट्युटरी ग्लँडला कंट्रोल, इट इज अ मास्टर ग्लँड. आता हिला कंट्रोल करताना त्या पिट्युटरी ग्लँडच्या अंडर ती एक स्त्राव असा रिलीज करते आणि तो कंट्रोल करतो पॅराथायरॉइड, थायरॉइड, ॲड्रिनल ग्लँड, पॅन्क्रियाज, ओव्हरीज. म्हणजे थायरॉइडची ग्लँड असते बघा, हायपो, हायपर. हायपो म्हणजे आपण काय म्हणूया की सुकतच चालली, लेडीज दिवसेंदिवस कमी होत जातात, वजन कमी कमी होत जातं. हायपर म्हणजे वजन कंट्रोलच्या बाहेर सुटत चाललंय. ओके, ही थायरॉइडची ग्लँड असते. हिचं काम काय असतं, तुमच्या फुफ्फुसातला ऑक्सिजन, हार्ट मधलं ब्लड ह्याचं कंट्रोल करायचं आणि मेंदूला सप्लाय करत राहायचं. पण हे कशावरती डिपेंड आहे, झोप चांगली होते का नाही होते, चिडचिडा स्वभाव, मूड बॅलन्स आहे की नाही, हे डिपेंड आहे तुमच्या मास्टर ग्लँड, पिट्युटरी ग्लँड. म्हणजे ब्रह्मांड हलवायची ताकद असते पिट्युटरी ग्लँड मध्ये, हे तुमच्या मेंदूच्या बरोबर मध्यभागी असतं. त्याच्यानंतर थायरॉइड ग्लँड झालं, याच्या बरोबर तुमच्या घशामध्ये सलायवा, लाळ ग्रंथी असतात. ओके, याच्यानंतर आपण थोडस खाली आलं तर तुमच्या ब्रेस्टमध्ये एक थिमस ग्लँड असतं. याच्यानंतर किडनीच्या वरती असतात 2 ॲड्रिनल ग्लँड. मग ह्या ग्लँडचं काम कसं असतं, हे तुमच्या बॉडी मधलं सगळी सायकल मेंटेन करायचं काम केलं जातं. मग तुम्हाला झोप लागत नाही, तुम्हाला ताणतणाव आहे, तुम्हाला टेन्शन आहे, तुमच्या अंगावरती चट्टे उठायला लागलेत, खाज खुजली सुटायला लागली, अंडरगार्मेंटला इचिंग व्हायला लागलंय, आणि काय म्हणू आपण, मला ठीक वाटत नाहीये, अनइझी वाटायला लागतं. मग ॲड्रिनल ग्लँड एक असते पॅन्क्रियाज ग्लँड, हे इन्सुलिन सॅक्रिएट करतं आणि शुगर बॉडीतली कंट्रोल करायचं काम करतं. त्याच्यानंतर असतात लेडीच्या ओव्हरीज. ओव्हरीज म्हणजे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन, हे 2 सगळं महत्वाचे हार्मोन्स असतात. हे हार्मोन्स प्रत्येक महिलेला खूप महत्वाचं आहे. यातलं एक जरी हल्लं ना तर तुमच्या लाईफचा गोंधळ करून टाकेल सगळा. त्याच्यामुळे एंडोक्राइन सिस्टम तुमची खूप चांगली राहणं महत्वाचं आहे. आणि तुमचा हार्मोन इम्बॅलन्स झालाय तर हे कशावरनं ओळखायचं, तर तुमचं वजन वाढत चाललंय. त्याच्यानंतर क्रेविंग्ज म्हणजे आपण काय म्हणूया, कपाळावरती आठ्या पडत जातात, चिडचिडा स्वभाव यायला लागतो, हॉट फ्लशेस म्हणजे अचानकच नाही का भांडी आदळायला लागताय तुम्ही, एक मारती तोंड टाकताय, उलट सुलट बोलायला लागताय, खूप जास्त घाम यायला लागतो, पचतच नाही, ढेकर येत राहतात, गॅसेस सुटत राहतात, झोपण्याची तक्रार, नीट झोप लागत नाही, चांगली झोप होत नाही, मसल मास म्हणजे अंगात ताकदच नसते, असं अंगात पॉवर तरच नाहीये, आणि बेली फॅट म्हणजे ऍब्डॉमेन जास्त, आपलं पोट, ओटी पोट, ह्याचं असं फॅट भरपूर वाढायला लागतील. पोट भरपूर दिसतं बघा काय लेडीजचं, कामापेक्षा जास्त पोट दिसायला लागतं, फटिगनेस, चिडचिडा स्वभाव, अँझायटी आणि डिप्रेशन, उदास, पंकज उदास, असं कायम कायम. हे सगळे कारण आहेत तुमच्या बॉडीत हार्मोन इम्बॅलन्स होतोय. सावध राहा, सावधारणी, सावध गडबड झाली बॉडीमध्ये काहीतरी. 7 gross things your body will do when your hormones are imbalanced. हे तुमच्या बॉडीतलं ह्या कुठलीही घटना 7 जर घडायला लागल्यात तर तुमचा हार्मोन इम्बॅलन्स झालाय, तुमची सटकली आहे, गडबड झाली काहीतरी, तर त्याला बॅलन्स मध्ये घेणं गरजेचं आहे. आता हे का घडतं तुमच्या बॉडीमध्ये, म्हणजे तुमचं वजन का वाढतंय, तुम्ही चिडचिडा का झालाय, पचत का नाही, ढेकर का सुरू झाले, झोप का लागत नाहीये, किंवा अंगात पॉवर का नाही, उलट पुलट असं पोटाचा घेर का वाढत चाललाय, फटिगनेस का आलाय, म्हणजे कुठेही उत्साहच नाहीये, डिप्रेशन, कशात काय करावंसं वाटत नाही. हे घडायचं पहिलं कारण टॉक्सिन्स. व्हॉट आर द कॉजेस ऑफ दिस हार्मोन इम्बॅलन्स? टॉक्सिन्स. कारण आता तुम्ही जे काय खाताय, पिताय, ज्या वातावरणात फिरताय, जे केमिकल बॉडीवरती वापरताय, जे परफ्यूम वापरताय, ज्या गाईचं दूध पिताय, ज्या शेतातलं अन्न खाताय, जो भाजीपाला खाताय, हे सगळं टॉक्सिक आहे. चांगल्याच पाण्यात वाढले असं काही सांगता येत नाही. वी लिव्ह इन टॉक्सिक वर्ल्ड वेअर झिनोस्ट्रॉन्स
आर एव्हरीवेअर अराउंड अस, म्हणजे हे विषाणू अख्ख्या सगळीकडे पसरलेले आहेत. ऑल दीज लीड टू हार्मोनल इम्बॅलन्स, आणि हे तुमच्या बॉडीत रेडिएशन, टॉवर, मोबाईल सगळे. डिड यू नो within just 26 seconds of exposure to chemicals they can found in every organ. तुमच्या फक्त 26 सेकंदामध्ये जर चुकून एखादा विषाणू बॉडीच्या घुसला तर अख्ख्या बॉडीतल्या पेशीमध्ये घुसून टाकतो तो, रपादप धपादप. हे सगळं व्हायला लागतं. त्याच्यामुळे डर्टी सॉर्ट ऑफ क्लिनिंग प्रोडक्ट्स जे आपण वापरतो ना, तुम्ही काच साफ करायला काहीतरी केमिकल आणताय, भांडी घासायचं काहीतरी केमिकल आणताय, त्याच्यानंतर तुम्ही घरात स्प्रे मारताय, डिओड्रंट मारताय, हे सगळं विषारी आहे, हे सगळं केमिकल युक्त आहे. आणि ह्याच्या रेग्युलर वासानी, आणि सगळ्यात डेंजर काय माहितीये का, बायका किचन ओट्यावरती किती वेळ उभा असतात, गॅसचा लायटर पेटलाय, गॅसच पेटत नाही, तो गॅसचा सकाळ संध्याकाळ वास येतो. भाजी करपली तो करपट वास मला येतच राहतो. त्याच्यानंतर भाजी घरात राहिली तर भाजी खराब झाली, तिचा वास यायला लागला, तो पण मी वास घेत राहतो. हे सगळे अनवॉन्टेड स्मेल माझ्या बॉडी दररोज जात राहतात आणि ते बॉडीमध्ये टॉक्सिन जनरेट करतात. त्याच्यामुळे होतं काय माहितीये का, लाईफस्टाईल, आत्ताच्या महिलांची लाईफस्टाईल कशी झालीये, आत्ताच्या काळातल्या लेडीज यांचं स्ट्रेस लेवल वाढले, ताणतणाव वाढलेत, भरपूर ताणतणाव वाढले. त्याच्यामुळे काय होतं, त्यांच्या बॉडीतलं कॉर्टिसॉल हार्मोन्स वाढत जातं. इन्क्रीजेस कॉर्टिसॉल हार्मोन विच डिसरप्ट्स अदर हार्मोन्स. आणि कॉर्टिसॉल जर वाढलं तुमच्या बॉडीतलं तर काय काय करतं, तर सगळ्यात प्रोजेस्टेरॉन वरती ते हल्ला करतं. प्रोजेस्टेरॉन, दिस कॅन लीड टू हार्मोन इम्बॅलन्स. मग काय होतं तुम्हाला, इरेग्युलर पिरियड रेग्युलर येत नाहीत, मूड स्विंग म्हणजे चिडचिडा स्वभाव आपण म्हणूया. म्हणजे जिथं तुम्ही काहीतरी स्टेजवरती जायचं होतं, काम करायचं होतं, घरात लग्न आलं होतं, सणवार काहीतरी आला होता, आणि त्यावेळेस तुमचा मूड गेलेला असतो. ओके, स्लीप डिस्टर्बन्स, झोप नीट लागत नाही, फटिगनेस येतो, थकवा येतो, कंटाळा येतो. मग तो कंटाळा आल्यामुळे तुमचे मूड जायला लागतात. अँझायटी म्हणजे चिडचिडा स्वभाव लागला. मुलांची आता काहीतरी परीक्षा आल्या तर अभ्यास घ्यावा, ते सोडून हे कार्ट काय करतंय काय कळतच नाही, ह्यांचं काय चाललंय कळतच नाही, कारण यांनाच ह्यांचं कळत नसतं, पण ते त्रास दुसऱ्याला सांगत असतात, कारण त्यांच्या बॉडीत कॉर्टिसॉल वाढलंय. आणि हे वाढून वाढून बायकांचं वजनच वाढायला लागतं. आणि वजन का वाढलं, तर हार्मोन इम्बॅलन्स झाला. मग मला सांगा, तुमच्या बॉडीतला कॉर्टिसॉल लेवल हाय करायची का नाही करायची, प्रोजेस्टेरॉन कंट्रोलमध्ये ठेवायचंय. अजून काय काय कशाने व्हायला लागतं, तर सगळ्यात महत्वाचा, आर यू इटिंग ऑर्गॅनिक पेस्टिसाइड फ्री फूड. म्हणजे तुम्ही आता जे सगळं काय खाताय हे ऑर्गॅनिक अन्न खाताय का, आर यू इटिंग फूड्स हाय इन सिंपल शुगर, चांगल्या ऑर्गॅनिक साखरमध्ये ते बनलंय का, जेनेटिकली मॉडिफाईड फूड्स म्हणजे आपण काय म्हणूया, नूडल्स, मॅगी, पिस्ता, बर्गर, शोरमा, नान, रोट्या, असं आपण वेगळं काय खातोय का, रुमाली रोटी. ओके, हे नवीन नवीन आपण काहीतरी खात राहतो. आणि फूड्स हाय इन द रॉंग काइंड ऑफ फॅट्स, म्हणजे तुमच्या बॉडी मधले फॅट हे नॉन सोल्युबल फॅट आहे. ते मग तुमच्या बॉडीतलं हे जर नॉन सोल्युबल फॅट आलं, तुमचं वेट एक्सेस करायला लागेल. डिपेंड कशावरती आहे, तुम्ही किती झोपताय, तुम्हाला झोप येते का नाही येते, किती वाजता झोपताय, तुम्ही किती वाजता सकाळी उठताय, दररोज व्यायाम करता का नाही करता, करता तर किती करता, जास्त करता का कमी करता, का अजिबातच करत नाही. ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत हार्मोन बॅलन्स ठेवण्याकरता. त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला काय सांगतोय, सगळ्यात महत्वाचं, अवॉइड परचेसिंग फूड्स दॅट कंटेन नॉन ऑर्गॅनिक स्टे कॉर्न, कॉटन सीड ऑन कॉर्निला इन्ग्रेडियंट्स. म्हणजे तुम्ही जे पॅकिंग फूड मिळायला लागतं तुम्हाला मार्केटमध्ये, ते शक्यतो वापरू नका, त्याच्यामुळं तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. याच्यानंतर अजून काय होतं, अनलेस ऍडेड शुगर, जास्त साखर तुम्ही जी ऍड करत राहता, ती साखर पण तुमच्या बॉडी करता जास्त चांगली नाहीये. याच्यानंतर आर्टिफिशियल स्वीटनर, हे पण जेनेटिकली मॉडिफाय मध्ये यायला लागतं, ते पण आपल्या बॉडी करता नको आहेत. आणि मग ऍडिटिव्ह, अजिनोमोटो आपण वापरतोय की नाही, चांगली भाजी व्हायला पाहिजे, चांगलं अन्न व्हायला पाहिजे, चव चांगलं लागायला पाहिजे, हे सगळं जेवणात आपण वापर राहतो. आणि याच्यानंतर अवॉइड एनी डेअरी प्रोडक्ट्स दॅट आर नॉन ऑर्गॅनिक
or that do not contain a nor BGH लेबल, म्हणजे तुम्ही डेअरी प्रोडक्ट जे वापरता आणून ते वापराची काय सुद्धा आवश्यकता नाही. फूड दॅट आर GMOs हे तुम्ही आता अंडी, मटन, मासे, डेअरी प्रोडक्ट्स, पनीर, पॅकेज्ड फूड, रेस्टॉरंट मधलं जेवण, त्याच्यानंतर कॉर्न प्रोडक्ट्स, ओके, सोय प्रोडक्ट्स, शुगर, ह्याच्यानंतर आपण नवीन नवीन प्रकारचे ऑइल वापरतो. हे सगळं GMO व्हर्सेस ऑर्गॅनिक, म्हणजे आपण जे बाहेरचं खातो, हॉटेलमधलं जास्त खात राहतो, बरेच फ्रीज मध्ये ठेवून जास्त खात राहतो, ह्यानी तुमच्या बॉडीला त्रासदायक होऊ शकतं. याच्यानंतर जर तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम केलात, एकतर करतच नाही, आणि जर करायला लागला आणि चुकून जर व्यायाम तुमच्या बॉडीला झेपतोय त्यापेक्षा जास्त व्यायाम जर तुम्ही करत गेलात तर तुमच्या बॉडीतलं स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसॉल वाढवतं. नाउ व्हाईल एक्सरसाइज इज गुड, म्हणजे व्यायाम चांगला आहे पण अति व्यायाम चांगला नाही. त्याच्यामुळे स्पेशली when न्यूट्रिशन इज नॉट सफिशियंट, हार्मोन such as testosterone, progesterone and estrogen requires some fat to be produced. म्हणजे तुम्ही जर व्यायाम करत असाल तर तुमच्या बॉडीत फॅट अवेलेबल असायला पाहिजे. तुमच्या अंगातच काय नाही, कमजोर झालाय, थकवा आलाय, व्यायाम करत बसलाय, तर अजून आपल्या बॉडीतलं अनवॉन्टेड कॉर्टिसॉल वाढायला लागेल आणि त्याच्या बॉडीला, आपल्या बॉडीला त्याचा त्रास होऊ शकतो. गट हेल्थ इश्यूज, म्हणजे तुमच्या पोटाच्या तक्रारी वाढायला लागतील. पोटाच्या तक्रारी त्याला म्हणतात गट हेल्थ. प्रॉब्लेम्स विथ गट हेल्थ इन्क्लुडिंग लिकी गट, म्हणजे जास्त वेळा टॉयलेटला जावं लागणं, त्याच्यानंतर मध्ये आधी पोट दुखत राहणं, पोट साफ न होणं किंवा पोटात आगाग व्हायला लागणं, हे त्याचे रिझन्स असतात. इन्फ्लेमेशन कॉझिंग सिस्टमॅटिक इफेक्ट इन्क्लुडिंग हार्मोन इम्बॅलन्स झाल्यामुळं पोटाच्या तक्रारी यायला लागतात. आणि पोटाची तक्रार जर आली तर मग तुम्हाला माहितीये तुमचे केस पण गळायला लागतील, तुमचे केस लवकर पांढरे व्हायला लागतील. म्हणजे आपल्या सगळ्या बॉडीतल्या आजारांची सुरुवात परत पोटापासून पण होते. तुमचं डायजेशन चांगल्यात चांगलं असायला पाहिजे. त्यामुळं अशा वस्तू वापरा ज्या पोटाला त्रास देणार नाहीयेत, पचायला हलके असतील. नॅचरल फूड खायला पाहिजे. व्हाय डज गट हेल्थ इवन मॅटर? तुमच्या पोट अत्यंत महत्वाचं असणं का महत्वाचं आहे? कारण हार्मोन चांगले प्रोड्यूस होण्याकरता, तुमचं हृदय चांगलं काम करण्याकरता, पचन संस्था चांगली राहण्याकरता, चयापचय क्रिया चांगली राहण्याकरता, तुमची प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून, तुमच्या अंगात कायम एनर्जी असायला पाहिजे आणि तुमचं वजन संतुलित राहायला पाहिजे. क्रेविंग, थकवा, ताणतणाव बॉडीवरती येता काय सुद्धा कामा नये. द गट इज द सेकंड ब्रेन. एक असतो डोक्यातला मेंदू आणि ऍक्च्युली पोट म्हणजे एक प्रकारचा मेंदू आहे. त्याचं पोट चांगलं असेल ना, त्याचं ऑटोमॅटिक सगळी बॉडी चांगली राहायला लागते. म्हणजे स्मरणशक्ती तुमची डोक्यात आहे, पण ही चालणार कधी? पोटात काही अन्न असेल तर. त्याच्यामुळे पोटातलं अन्न जर चांगलं घेतलं, त्यामुळे जसा आहार तसा विहार, ऐकले की नाही आपण? काय खाता त्याच्यावरती काय माणूस घडतो, हे खूप महत्वाचं असतं. द गट इज द सेकंड ब्रेन. हाऊ यू डाएट इन्फ्लुएन्सेस युअर मेंटल हेल्थ. तुमचा आहार तुमच्या मेंदूला कशी चालना देतोय हे खूप महत्वाचं असतं. मग जर तुमचे हार्मोन खराबच व्हायला लागले, हार्मोन इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम आला, तर तुम्हाला माहितीये का एक नवीन थेरपी आहे, हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी, HRT. इज अ टाइप ऑफ ट्रीटमेंट यूज टू एलिव्हेट अ वुमन्स मेनोपॉजल सिम्पटम्स. म्हणजे जर मी HRT ही ट्रीटमेंट जर घेतली तर लेडीच्या मासिक पाळीच्या तक्रारी जास्त उद्भवू शकतात किंवा त्याची रिस्क पण असते बरं का. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी एकतर ती काम करतच नाही, त्याचा खर्च भरपूर असतो. आणि ती जर समजा एखाद्या लेडीजने खूप पैसे पाणी, त्याच्या फिल्मी हिरोईन वगैरे करून घेतात, ज्यांच्याकडे पैसे पाणी चांगले आलेत, शो मध्ये काम करायचे, नाटकात काम करायचे, सिंगर व्हायचंय, हिरोईन व्हायचंय, बॉडीमध्ये मला जशी बॉडी पाहिजे तशी होत नाही, अशी जर करायचा प्रयत्न केला तर मे बी त्यांना ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, ऊम कॅन्सर म्हणजे युट्रसचाच एक प्रकार आहे तो कॅन्सर, ब्लड क्लॉट्स, रक्ताच्या गाठी व्हायला लागणं, हार्ट कमजोर व्हायला लागणं किंवा स्ट्रोक, पॅरालिसिस सुद्धा होऊ शकतो. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी ही म्हणजे सगळ्यात महत्वाचं. त्यांनी त्रास काय होतो, इम्प्लांट्स तुम्ही करताय, म्हणजे आपण कधी कधी काय करतो की टेस्ट ट्यूब बेबीचा हे करतात, पॅचेस येतात, पिल्स, गोळ्या खात राहतो आपण, मासिक पाळी थांबवायच्या गोळ्या, लांबवायच्या गोळ्या, व्हॉट एव्हर तुमच्या असतात त्या, क्रीम मारताय, स्प्रे मारताय,
फॅजिनाइल रिंग्स, ओके, जे तुम्ही वापरता हे सगळं तुम्हाला धोकादायक आहे. डॉक्टर पण वापरतात त्या वेळेमध्ये, हे तुम्हाला त्रासदायक होऊ शकतं. त्याच्यामुळे तुमचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. मग सगळ्यात महत्वाचं, आता जे तुम्हाला मी त्रास सगळे सांगितले, कुठले त्रास सांगितले मी तुम्हाला? तुमचा स्वभाव, म्हणजे आता बाजारामध्ये टॉक्सिन्स भरपूर आहेत, शेतामध्ये, खाण्यामध्ये, पिण्यामध्ये, वातावरणामध्ये. त्याच्यानंतर तुमचं प्रोजेस्टेरॉन इरेग्युलर होत चाललंय. त्याच्यानंतर तुम्हाला मासिक पाळीचे त्रास होत आहेत. याच्यानंतर तुमच्या खाण्यापिण्यामधलं जेवण बरोबर नाही, रेस्टॉरंट फूड आपण जास्त खात बसतोय, फ्रीज फूड आपण जास्त खात बसतोय. तुम्ही एक्स्ट्रा एक व्यायाम करताय, तुमच्या बॉडीमध्ये फॅट चांगल्या तयार होत नाहीत किंवा फॅट चांगल्या नाही, किंवा तुमच्या पोटाच्या तक्रारी, खाल्लेलं अन्न पचतच नाही, तुम्हाला पोटाचे बरेच आजार होत आहेत. ओके, त्याच्यानंतर HRT हार्मोन रिप्लेसमेंटचे सारखे प्रॉब्लेम सुरुवात झाली. या सगळ्यांचा सुटका, ह्या सगळ्यांचा फायदा, कुठले कुठले प्रोडक्ट मी जर खात राहिले तर मला ह्या त्रासापासून माझा बचाव होऊ शकतो. त्यातलं पहिलं प्रोडक्ट मी सांगायला घेतोय, इज कोकोनट ऑइल गुड फॉर हार्मोन्स. DXNचं व्हर्जिन कोकोनट ऑइल तुमच्या बॉडीतले हार्मोन चांगले ठेवण्याकरता फायदेशीर आहे का? फ्रॉम न्यूट्रिशनल स्टँड पॉइंट, म्हणजे एक आपण काय म्हणूया, पौष्टिक जर आपण एक विचार केला, तुमच्या बॉडीला काय खायला असावं, काय खायला नसावं, तर कोकोनट ऑइल कंटेन्स medium chain triglycerides, also known as MCFA, medium chain fatty acids. आणि हे जर तुमच्या खाण्यामध्ये आलं तर लॉरिक ऍसिड, कॅप्रिक ऍसिड, कॅप्रिलिक ऍसिड, हे सगळं तुमच्या बॉडीत चांगलं मिळायला लागतं आणि तुमच्या बॉडीची पचन संस्था खूप चांगली करतं. कॅप्रिक ऍसिड आणि कॅप्रिलिक ऍसिड. कॅप्रिक ऍसिड हे मदत कसं करतं बॉडीला, आता बघूया. तर सगळ्यात महत्वाचं, एक असते बॉडी एक्सटर्नल, एक असते बॉडी इंटरनल. लॉरिक ऍसिड मध्ये तर गामा लिनोलिक ऍसिड आहे, म्हणजे आईच्या दुधासारखं ते तुम्हाला फायदेशीर आहे, म्हणजे इनटेक केलं तरी चालतं. म्हणजे पोट साफ होत नाही, छाती चमकायला लागले, ह्यासाठी सुद्धा आपलं न्यूट्रिव्हर्जिन कोकोनट ऑइल चांगलं आहे. कॅप्रिक ऍसिड हे काय काम करतं, तर तुमच्या केसांचं स्ट्रक्चर बरोबर नाही, केस जास्त गळायला लागले, तुमच्या स्किनचं टेक्स्चर बरोबर नाही, टॅन जास्त यायला लागलाय, खाज खुजली यायला लागली, किंवा स्किन मध्ये ह्युमक्टंट वाटत नाही, ओलसर वाटत नाही, ड्राय स्किन वाटायला लागते. त्यासाठी आपलं तेल खूप फायदेशीर आहे, म्हणजे आपण वरतून अंगाला पण लावू शकतो, केसांना पण लावू शकतो. आणि कॅप्रिलिक ऍसिड म्हणजे इंटरनल, मला जेवताना म्हणजे काय होतंय की छान वाटायला लागते, पोटावरती लोड येत नाही, माझ्या श्वास घेताना मला काय त्रास जाणवत नाही, मी किती पण पळालो तरी मला दम लागत नाही, मला धाप लागत नाही, माझं टॉयलेट स्मूथ होतं, माझी डायजेशन सिस्टम चांगली झाली आहे. हे सगळं तुम्हाला खायला मिळतो कोकोनट ऑइल मध्ये. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं, साइन अँड सिम्पटम्स, तुमच्या बॉडीतला जर हार्मोन इम्बॅलन्स झालाय तर तो कसा ओळखायचा? तुम्हाला फटिगनेस आलाय, थकवा येतो, तुमचा मूड अपडाऊन व्हायला लागतो, डिप्रेशन येतं, चिडचिडापण येतो, दमल्यासारखं वाटायला लागतं, झोपेच्या तक्रारी येतात, लो लिबिडो म्हणजे व्हर्जिनल ड्रायनेस आपण ज्याला म्हणतो ना, तुमच्या पिरियडच्या वेळेस ड्राय पिरियड जातात, पिरियड येत नाहीत, वाटेवर, जो तोला लो लिबिडो म्हणतात. ओके, त्यात असा स्त्रावच काय नसतो. GI ट्रॅकचे प्रॉब्लेम, गॅस्ट्रो इंटेस्टिनल प्रॉब्लेम्स, ब्लोटिंग, ढेकर यायला लागणे, कॉन्स्टिपेशन बद्धकोष्ठता, डायरिया म्हणजे जुलाब लागणे, वजन वाढत जाणे, स्किन ड्राय होणे, नंतर केस विरळ होणे, थिक म्हणजे जाड आणि थिन म्हणजे विरळ, पातळ पातळ, केसांचे पुंजकेच्या पुंजके निघायला लागले, तुमचे आकने, पिंपल्स, ओके, तुमच्या स्किनला यायला लागतात, इरेग्युलर पिरियड्स, हेवी पिरियड्स म्हणजे खूप होतात, थांबतच नाहीत, कंट्रोलच्या बाहेर लागलात. आणि त्याचं एक नाव आहे बघा, काय नाव आहे? अमेनोरिया, म्हणजे पिरियड सुरू होतो थांबतच नाही, ब्लिडिंगच होत राहतं. ओके, हा PMS सिंड्रोम, इनफर्टिलिटी, मिसकॅरेज, क्रॅम्प, हे सगळं उद्भवतं तुमचा हार्मोन इम्बॅलन्स झाल्याचा परिणाम आहे. मग हाऊ टू बॅलन्स हार्मोन्स नॅचरली, मी माझ्या बॉडीत हे सगळं काय घडत चाललंय आणि माझं लाईफच धोक्यात आलंय, तर मी हे कंट्रोल कसं काय करू शकते, कसं काय मी माझं बॉडी वाचवू शकते? हातात तुमच्याच आहे, काय खाताय, काय पिताय त्याच्यावरती डिपेंड आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा महिलांनो, घरात साखर घ्यायची बंद करा, साखरेचा चहा अजिबात नाही पाहिजे, इलिमिनेट शुगर अँड डेअरी प्रोडक्ट्स. आईस्क्रीम खात राहतो आपण, ओके,
किंवा बेकरी आयटम आपण जास्त खात राहतो. टोस्टच घेताय सकाळी उठल्या उठल्या, टोस्ट घ्या, बिस्किट घ्या, खारी घ्या, हा काय प्रकार आहे? तसले आयटम अजिबात खायला नाही पाहिजे. साखर तुमच्या खाण्यातली कमी होत गेली पाहिजे. गुळ घ्या, गुळ तो तुम्हाला फायदेशीर व्हायला लागेल. एक्झरसाइज अँड ड्रिंक वॉटर, व्यायाम दररोज करा आणि भरपूर पाणी प्या. पाणी पिणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच महिला पाणी कमी पित राहतात. टेक नॅचरल सप्लिमेंट्स टू सपोर्ट हार्मोन इम्बॅलन्स, म्हणजे तुम्हाला नॅचरल सप्लिमेंट खाणं गरजेचं आहे. ऑर्गॅनिक शेतातनं आलेलं, आणि त्या सप्लिमेंट मध्ये पूरक आहार म्हणजे भाजीपाला असतो. पण त्याच्यात काय चांगलं असायला पाहिजे? मॅग्नेशियम, कॅल्शियम, D3 विटॅमिन, झिंक, सेलेनियम, ओमेगा 3, आयोडीन, विटॅमिन ई, हे सगळेच्या सगळे घटक आपल्या स्पिरुलिनामध्ये भरमसाठ दिले तुम्हाला. त्यामुळे स्पिरुलिना जर तुम्ही खाल्ल्या, हे सगळं बॉडीत लोड होऊ शकतं ऑटोमॅटिक. स्टे क्लिअर ऑफ टॉक्सिन्स इन युअर मेकअप. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जे मेकअप करता, पार्लर मधले मेकअप करत राहता, क्लिनिंग प्रोडक्ट्स आणि एन्व्हायरमेंट, म्हणजे ज्या तुम्ही बाहेर फिरताय, या सगळ्यांनी जो तुमच्या बॉडीला त्रास होत राहतो, याच्यापासून बचाव राहा. व्हॉट्स रिअली इन युअर कॉस्मेटिक मध्ये तुमच्या काय असतं? बरेचसे केमिकल असतात जातात. उगच आपण आता जिचा चेहरा नॅचरली एकदम डल झालाय, स्किन टॅन झाली, ती जाते मस्तपैकी, आणि बरंच काहीतरी तुम्हाला हे माहितीये का? पीओपी करतो आपण आपल्या घरात. तुम्ही फ्लॅट घेतलाय आणि तुम्हाला काहीतरी असं हॉलमध्ये एक मस्तपैकी काहीतरी डिझाईन पाहिजे, तर प्लास्टर ऑफ पॅरिस तसं फुल मेकअप करतात बायका चेहऱ्याला, असं फुल पॅक. मग तुमची डल स्किन टाईट व्हायला लागते, छान दिसायला लागतंय. 3-4 दिवस टकाटक ओके, नंतर ऑटोमॅटिक ते मेकअप उतरत जातो, कारण केमिकल भरमसाठ वापरलं गेलंय. मग ह्याच्यामुळं बॉडीला बराच त्रास होऊ शकतो. मग काय करायचं? तर आता हे तर वापरण्याशिवाय गत्यंतर नाही, हे तर तुम्ही सगळे एन्जॉय करताय, पण मग सगळ्यात महत्वाचा आपला चहापैकी डिएक्सनचा लिव्हर डिटॉक्स टी, हाऊ टी कॅन बूस्ट फर्टिलिटी. तुम्ही जेवढा डिएक्सनचा चहा जास्त प्यायला सुरुवात करायला लागाल, तेवढं तुमच्या बॉडीमध्ये अनवॉन्टेड जे फ्युम्स गेलेत, स्टकअप झालंय आतमध्ये, गॅसेस सुरू झालेत, ढेकर यायला सुरुवात झाली, पचतच नाही. मग तुम्हाला मी डावीकडे काय सांगितलं? मल्टी मिनरल्स, मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक, सेलेनियम, ओमेगा 3, खास स्पिरुलिना, लिक्विड न्यूट्रिशन, मजबूत डिएक्सनचा चहा प्यायला सुरुवात करा. गुळाचा चहा, गुळाचा चहा सांगतोय मी, साखरेचा नाही सांगत आहे. तो भरपूर चहा प्यायला सुरुवात करा आणि कंट्रोल हार्मोन इम्बॅलन्स. आणि मग हे जर तुम्ही घेत राहिला, तर वन बेस्ट वे इज टू कंट्रोल युअर फूड चॉईसेस. तुम्ही काय खाता ते पहिलं कंट्रोल करा, इन्क्लुडिंग दीज फूड्स इन युअर डाएट. मग सगळ्यात महत्वाचं, तुमच्या घरातलं गोड तेल कुठलं आलंय? रिफाइंड तेल, शुद्ध धारा, जेमिनी, सनफ्लावर. आणि ही तेल कुठनं आली? सगळ्यात तुम्ही जर बघितलं ना, तर केरळच्या महिला पहा, केरळच्या महिलांचे केस पहा, असे केस अगदी त्यांच्या पायापर्यंत लांब सडक केस असतात. त्याच्यानंतर त्या कुठून पण चमकायला लागतील. तुम्ही त्यांना उजेडात सोडा, नाहीतर दिवसात सोडा, स्किन चमकायला लागेल. त्यांना संधिवात नावाचा प्रकार नसतो, ओटीपोटीचा काय त्रास नाही, वजन किती पण असू दे, हेल्दी धिप्पाड दिसायला लागणार. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला मी आता गोड तेल तुम्ही तर वापरणारच आहे घरामध्ये, काय करायचं ते करा, पण तुमच्या बॉडीतला, मी एक असा शब्द वापरला होता, लिबिडो, ड्राय व्हेजिना, हा जो काय तुम्हाला थकवा येतो, विकनेसपणा जाणवतो, फटिगनेस आलाय, डिप्रेशन आलाय, तुमच्या अंगात चांगलं तेलच नाहीये. त्यामुळे तुमची कंबर दुखायला लागली, तुमचे गुडघे दुखायला लागले, तुमचे गुडघे चमकायला लागले. तर सगळ्या महिलांनी रोज 2 चमचे टेबल स्पून ऑफ कोकोनट ऑइल डेली सी, दररोज 2 चमचे तेल तुम्हाला प्यायचंय. चहात प्या, गरम पाण्यात प्या, नाहीतर काय करायचं ते करा, पण हे दररोज 2 चमचे नित्य नियमानं तेल तुमच्या पोटात गेलंच पाहिजे बरं का. आता आमच्या माझ्या बाजूला एक मावशी, त्यांना विचारलं, तुम्हाला कसं वाटतंय, चांगलं वाटतंय की नाही? तुम्ही तेल पिता का? कसं काय? डोक्याला पण लावायचं आणि मग ते पोटात पण घ्यायचं, असं कसं काय तुमचं तेल आहे? अहो म्हटलं, ते इसेन्शियल फॅटी ऍसिड्स तुमच्या बॉडी करता चांगलं आहे, ते गाईचं तूप आहे. तूप खाता की नाही खाता? तूप तुम्ही देवाच्या दिव्याला पण वापरता, ओके, आणि तूप जेवणात पण वापरता, मग तूप पोटात पण घेता की नाही? ते कसं काय चालतंय तुम्हाला? बर, पाणी, मी ड्रिंकिंग वॉटर, नळाला पाणी येतं माझ्या, ते मी आंघोळीला पण वापरतो, ते भांड्याला पण वापरतो, आणि ते प्यायला पण वापरतो, ते चालतं का तुम्हाला?
मग ते चालतं, पाणी चालतं, ओके, तर तुम्हाला हे तेल का चालत नाही? डीएक्सनचं व्हर्जिन कोकोनट ऑइल आहे, चांगल्या क्वालिटीचं तेल आहे, त्यामुळे तुमचे गुडघे दुखणार नाही, तुमचं वजन कंट्रोलमध्ये यायला लागेल, हार्मोन इम्बॅलन्स बरा व्हायला लागेल, त्यामुळे हे तेल प्या. ओके, म्हणले आता मी पहिला सुरुवात करेन, काही प्रॉब्लेम नाही. मला हे कुठं माहिती होतं तेव्हा? म्हणून सांगतो सगळ्यांना माझी विनंती आहे की मीटिंग आहे का, नुसतं प्रोडक्ट घेऊन घरात मांडून त्याचा काय उपयोग होणार आहे? तुम्हाला जर नॉलेज आलं, कॉन्फिडन्स आला तर स्वतः घ्याल आणि स्वतःचा अनुभव लोकांना तुम्ही शेअर करायला लागाल. त्याच्यामुळं कोकोनट ऑइल सगळ्यांनी घ्यायचंय. मी तर म्हणतो एक तेलाची बाटली नुसती पिऊन संपवा सगळ्यांनी. तुम्हाला संधिवात, गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, केस गळतायत, पोट साफ होत नाही, विसरा डॉक्टर लोकांना. सगळ्यात महत्वाचं हेल्दी राहा. आणि मग हे जर आपण वापरलं, ऍडिंग गुड क्वालिटी न्यूट्रिएंट्स रिच कोकोनट ऑइल टू युअर डाएट इज वन ऑफ द मेनी थिंग्स यू कॅन डू टू हेल्प युअर हार्मोन. तुमचे हार्मोन बॅलन्स राहण्याकरता हे न्यूट्री कोकोनट ऑइल प्रत्येक महिलांनी दररोज 2 चमचे तुम्हाला प्यायचंय. त्याच्यामुळं वुमन ओव्हरऑल हेल्थ इज एसेन्शियल टू कीपिंग हार्मोनल सिस्टम बॅलन्स मध्ये ठेवायची असेल, म्हणजे तुम्हाला वाटतं की माझे केस गळू नयेत, तुम्हाला वाटतं आपण चिडचिड व्हायला नको, थायरॉइड यायला नको, मला ब्रेस्ट कॅन्सर व्हायला नको, मला ओव्हरीचा आजार व्हायला नको, पिरियडचा प्रॉब्लेम कुठला यायला नको, मला हेल्दी राहायचंय, पोटाचा त्रास यायला नको. सोपा मंत्र आहे ना. हे सगळं होणार नाही, फक्त डीएक्सनचं व्हर्जिन कोकोनट ऑइल ऑर्डर करा आणि खायला प्यायला सुरुवात करा दररोज. हे जर केलं तुमचे बरेच तक्रार निघून जायला लागतील. रिमूव्ह मेकअप करता पण वापरू शकता. तुमचा मेकअप काढायचा आहे तर तो मेकअप केला तर तुमच्या स्किनला कुठला त्रास होणार नाही. मग आता सगळ्यात महत्वाचं, दररोज मला किती घ्यायचे? 2 चमचे. नॉर्मल माणसांनी, ज्याला कोणताही आज त्रास नाही, त्यांनी दररोज 2 चमचे. पण ज्याला ऑलरेडी त्रास आहे, गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, मुळव्याध झालंय, केस गळायला लागले, चिडचिड करतोय, छातीत चमकतंय, ढेकर येत राहतात, पोट साफ होत नाही, त्यांनी 4 चमचे. 2 चमचे सकाळी, 2 चमचे संध्याकाळी, नाहीतर जमेल तेव्हा. तुमचा टाइम तुम्हाला माहितीये, कोण कधी उठतो, कोण कधी झोपतो, ज्याच्या त्याच्या शेड्यूल चाललंय. पण त्यांनी 4 चमचे कोकोनट ऑइल घ्यायला सुरुवात करा. नाहीतर वय 50 आणि दवाखाना चालू विनाकारण. मी आता कित्येक लोक बघतो, मला खूप वाईट वाटतं. वय 42 अटॅक आलाय, वय 44 अटॅक आलाय. आयुष्यभर मोर संसाराकरता लोकांनी कष्ट केले, बंगले बांधले, गाड्या घेतल्या, आता खाय प्यायचे दिवस, मोठ्या मोठ्या गाड्या घेतल्या, जॅगवार घेतलंय, ऑडी घेताय, BMW घेताय, अटॅकनी मारताय. काय मतलब आहे? तेल प्या ना, डीएक्सन व्हर्जिन कोकोनट ऑइल. पिरून खा ना, चहा प्या ना. किती पैसे लागतील तुम्हाला? काहीच पैसे लागत नाही, नथिंग. दुकानातल्या खर्चाच्या पैशात तुम्हाला ते प्रोडक्ट मिळतात. हे खायला सुरुवात करा आणि अमेझिंग हेल्थ बेनिफिट तुम्ही असा चमत्कार अनुभवाल आपल्या बॉडीमध्ये. हे घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं न्यूट्रिन व्हर्जिन कोकोनट ऑइल हे बेस्ट कोकोनट ऑइल आहे. तो तुमचा हार्मोन इम्बॅलन्स टोटल रिकव्हर करू शकतं. विदाउट डाऊट शंका घ्यायची नाही. डीएक्सनच्या कुठल्याच प्रोडक्ट वरती. तुमची मशीन खराब आहे, तुमच्या बॉडीत फॉल्ट आहे, ही बॉडी रिपेअरिंग करायचं काम करते डीएक्सनचं प्रोडक्ट. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. विदाउट डाऊट द बेस्ट टाइप ऑफ कोकोनट ऑइल टू यूज द हार्मोन बॅलन्स व्हर्जिन कोकोनट ऑइल, म्हणजे कोवळ्या नारळाचं तेल आणि कोल्ड प्रेस कोकोनट ऑइल. आपण हे तुम्ही आता जे घेता ना, गोड तेल घेता बाजारातनं किंवा कुठली तेल घेता, हे तेल उकळून 400 डिग्री बॉईल करून त्यात काय राहिलंच नाही न्यूट्रिएंट्स व्हॅल्यू, तर आपण डिफ्रीज करतो. ओके, आळवून काढलेलं. त्याच्यामुळे त्यातले पौष्टिक घटक आहेत तसे आपण क्रश केलेत आणि ते नॅचरली आले. त्याच्यामुळे डीएक्सन एक्स्ट्रा व्हर्जिन कोकोनट ऑइल इज अ नॅचरल and powerful combination of Ganoderma and organic virgin coconut oil that helps strengthen immune system. प्रतिकार शक्ती वाढण्याकरता वापर होतो आपल्या कोकोनट ऑइलचा. शिवाय त्यात काय टाकलंय? आरजी जेलच्या गोळ्यांची पावडर. आणि हा फॉर्म्युला अख्ख्या जगाला कधीच मिळणार नाही. तो फॉर्म्युला कोणी टाकलाय? दातो डॉक्टर लिम, IIT ब्रेन आहे. त्यामुळे आपले प्रोडक्ट युनिक प्रोडक्ट आहेत. सपोर्ट व्हेरियस सिस्टम्स अँड ऑर्गन्स दॅट अफेक्ट अवर हार्मोन्स. ॲब्सोल्युटली कोकोनट ऑइल इज अन इम्पॉर्टंट फूड. अन्न आहे ते, अन्न. लक्षात ठेवा, औषध नाही ते. टू इन्क्लूड इन हार्मोनल बॅलन्स. तुमच्या बॉडीतला हार्मोन बॅलन्स डाएट करायचा असेल तर कोकोनट ऑइल तुम्हाला वापरावंच लागेल. हे वापरा.
आणि मग याच्या शिवाय काय वापरू शकता, अजून भारी भारी काय आपल्याकडे वापरायला. हर्ब, जडीबुटी अँड प्लांट दॅट हेल्प द बॉडी. म्हणजे माझ्या खाण्यामध्ये नॅचरल जडीबुटी जर आल्या तर माझी बॉडी चांगली राहते. आमच्याकडे जडीबुटी नाही, जडीबुटीचा राजा आहे आपल्याकडे, गॅनोडर्मा. ज्या पृथ्वीतलावरती जेवढ्या जडीबुटी असतील, आलं, अद्रक, तुळस, गवतीच्या, लसूण, कांदा, मोहरी, जिरो, गिलॉय, अश्वगंधा, हे सगळं आपल्या एकच सगळ्यांचा पप्पा आपल्याकडे आहे, आर्जिजियल गॅनोडर्मा. आणि द हर्ब इज अन अडॅप्टेशन. अडॅप्टेशन म्हणजे काय, तुमच्या बॉडीचा बीपी वाढत चाललाय, बीपी कमी होत चाललाय, साखर वाढत चालली, साखर कमी होत चालली, मूड येतोय, मूड जातोय, सटकताय, थंड होत आहे, बॅलन्सिंग करायचं काम करतो गॅनोडर्मा, स्ट्रेस लेवल. आणि मग तुम्हाला तणाव का आलाय, टेन्शन का आलाय, आमचं हे ऐकतच नाही, आमची कार्टीज बरोबर नाही, आमचं मिस्टर काहीतरीच करतंय, घरातलेच बरोबर नाहीत, हे कशाने झालंय, बॉडी बिघडलीये. जशी बॉडी तसे काय म्हणतो ना आपण, जशी दृष्टी तशी सृष्टी. पहिल्यांदा सगळा जो तुमच्या बॉडीमध्ये गडबड झाली, त्यामुळे तुम्हाला सगळी गडबड दिसायला लागली. तिकडं काय व्हायचं ते होऊ दे, तुम्ही शांत राहा ना, काय व्हायचं ते असू दे. तुमची अशांती का, तुमची अशांती बाहेरची बघून होत असेल तर तुमच्या बॉडीत बिघाड आहे. तुम्ही शांत राहायला पाहिजे. गौतम बुद्ध, ओके, जो होता है होने दो, मला माझं लाईफ एन्जॉय करायचंय, मी माझी कामं परफेक्ट करणार. हे कधी होतं, जर बॉडी स्ट्रेस कमी असेल तर. स्ट्रेस कमी कशाने होतो, कोकोनट ऑइल पिल्यावरती कमी होतो, डीएक्सनचे प्रोडक्ट खाल्ल्यावरती कमी होतो. आणि जे लोक अजूनही चिडचिड करतायत, जे लोक अजून ते डीएक्सनचे आर्जिजल खात नाहीत, त्यामुळं जे आर्जिजल खाल्लंय त्यांनी रेग्युलर जे खातात ना, ते 100% नाही, 200% नाही, 1000% ओके राहायलाच पाहिजे. त्यामुळे तुमचं कंटिन्युअस कन्झम्पशन खूप महत्वाचं आहे. प्रॉब्लेम पुरतं खायचं नाही, रेग्युलर खायला सुरुवात करा. हाय कॉर्टिसॉल लेवल लीड्स टू लो थायरॉइड फंक्शन. मग मला सांगा, तुमच्या बॉडीतलं कॉर्टिसॉल लेवल वाढली, आता तुम्हाला थायरॉइडच्या गोळ्या का खाव्या लागल्या, तुमचा हार्मोन इम्बॅलन्स झाला म्हणून. हार्मोन इम्बॅलन्स तुमचा काय एका दिवसात झालाय का, एका महिन्यात झालाय का, 6 महिन्यात झालाय का, हार्मोन इम्बॅलन्स तुमच्या 5वीला पुजलाय. सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा. मग मला आयुष्यभर आजारी पडायचं का, इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी, डायबिटीस का सुरू झाला, शुगर का वाढली, परत हार्मोन इम्बॅलन्स. डिसरप्शन ऑफ अवर सेक्स हार्मोन्स, म्हणजे तुमच्या सेक्सच्या इच्छाच कमी का झाल्या, तुम्हाला मुलंच का होत नाही, पिरियडचा का प्रॉब्लेम यायला लागलाय, ओके, त्याच्यानंतर अबॉर्शन का व्हायला लागलं, ह्या सगळ्यांचं रिझन आहे परत हार्मोन इम्बॅलन्स. मग काय खायला पाहिजे, आर्जिजियल मजबूत खायला सुरुवात करा, हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला मदत व्हायला लागेल. मग गॅनोडर्मा आर्जिजियल खास मी का 10 वेळा सांगतोय तुम्हाला, कारण सगळ्यात महत्वाचं, गॅनोडर्माच्या मध्ये 400 पेक्षा जास्त पौष्टिक तत्व आहेत. 400 प्रकारची पौष्टिक तत्व एका सप्लिमेंट मध्ये, आर्जिजियल मध्ये. पॉलिसॅकॅराइड्स आपल्या ह्याच्यामध्ये आहेत, पॉलिसॅकॅराइड्स, त्याच्यानंतर व्हेरियस एन्झाइम्स, इसेन्शियल फॅटी ऍसिड्स, म्हणजे माझ्या बॉडीला लागणारे सगळे हार्मोन्स, जे गरज आहे स्त्राव निघायची त्याला ते मदत करायला लागेल. त्याच्यानंतर माझ्या बॉडीला लागणारे इसेन्शियल फॅटी ऍसिड, स्निग्ध पदार्थ, एमसीटी, मिडियम चेन फॅटी ऍसिड, ते त्याच्यामध्ये असतात. आपल्या आर्जिजियल मध्ये अँटीऑक्सिडंट आहेत, अप्रॉक्सिमेटली 23,500 आयुज. म्हणजे काय, आता अँटीऑक्सिडंट आर्जिजियल मध्ये किती सांगितलं आकडा मी तुम्हाला, 23,500. आणि तुम्हाला माहितीये का अँटीऑक्सिडंट स्पिरुला मध्ये किती आहेत, 64,000 आयुज. म्हणजे एक तर असं आपण म्हणूया, हे जडीबुटीचा राजा, आणि ती आहे क्वीन ऑफ न्यूट्रिशन, म्हणजे पौष्टिक पदार्थांची राणी स्पिरुलिना. राजा आर्जिजियल, राजा तुमच्याकडंच, राणी पण तुमच्याकडंच. मग करा ना संसार, करा ना प्रजा डेव्हलप करा, डीएक्सनची टीम वाढवा आणि जगावरती राज्य करा. सगळ्यात महत्वाचं हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस सगळं काय मिळायला लागेल तुमच्या सोबत. जशा राजा राणी तुमच्यामध्ये इनबिल्ट झालेत, तर तुम्ही जे खा प्या, नॉलेज घ्या आणि लोकांना वाटायचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर त्याच्यात काय असतं, ॲडिनोसिन. तुम्हाला माहितीये का, जर हार्ट अटॅक एखाद्याला आला तर इमिजिएट त्याला दवाखान्यात ऍडमिट, जर तो पटकन लक्षात आला, दवाखान्यात गेला रे गेला, पहिले इंजेक्शन कुठलं असतं माहितीये का, ॲडिनोसाइन इंजेक्शन, भरा 50,000 रुपये. इंजेक्शन नाही गेलं तर गेला. ॲडिनोसिन तुमच्या घरात आहे दादांनो, खा 5 RG 5 GL. तुमच्या माहिती करता सांगतो, कोल्हापूरमध्ये आपल्याकडं एक दीक्षित आजोबा आहेत, मिलिटरी मधनं रिटायर झालेत, त्यांचं वय 72 ते 75 मध्ये ऍव्हरेज असेल.
आणि त्यांना एक नातू आहे मानस नावाचा. जर आता मीटिंग झाली आपली आणि मीटिंग मध्ये मानस आला असेल, नंदीकुळे सर, मानसला कॉल करून ठेवा. सगळ्यात महत्वाचं, त्या बाबांना अटॅक रात्री सुरू झाला. तो मानस 10 वर्षाचं पोरग आहे, पळत पळत गेलं. त्यांनी 5-5, 10-10 आरजीजीएल काढल्या आणि मस्तपैकी पावडर काढून पाण्यात घोलवली, बाबांना पाजलं आणि बाबा आज तागायत ओके आहेत. अटॅक आलाच नाही, परत काय झालंच नाही त्यांना. आणि वाईट वाटतं मला, लोकांचे बंगले गाड्या आहेत राव, फुकट मारतात. ह्याच्यासाठी आरजीजीएल घ्यावं, कुणीतरी जाऊन त्यांना सांगावं. त्यांना सांगा, आणि जर ऐकलं नाही तर त्यांची कर्म आणि त्यांचं प्रारब्ध सोडून द्या. पण तिथपर्यंत घराघरापर्यंत डीएक्सनचा मेसेज जाण्याकरता तुम्ही डीएक्सनचे देवदूत आहात. मी देवकर आहे, तुम्ही देवदूत आहात. सगळ्यात महत्वाचं, आपला मेसेज घराघरापर्यंत पोहोचवा. त्यात असतं ऑर्गॅनिक जेरेमिनियम 6000 ppm, ऑक्सिजनची भरमार. आरजीजीएल जर मजबूत खात राहिला तर करोना टच पण नाही करणार, टच पण. बाजूला अख्ख्या घरादाराला करोना होईल, पण आपल्याला करोना होऊ शकत नाही, कारण तुम्ही आरजीजीएल खात असला पाहिजे. आणि लोकांना पण द्यायला सुरुवात करा. व्हिटॅमिन बी भरपूर आहे, अदर व्हिटॅमिन्स आहेत, व्हेरियस मिनरल. सेलेनियम जर तुमच्या बॉडीत नसेल, व्हिटॅमिन B12 ची कमतरता. पंढरपूरचे माळकरी लोक, जैन समाज, अगरवाल समाज, नॉनव्हेजला कधी हात जात नाही. आम्ही महानुभव पंथी आहोत, आहे मला मान्य आहे. B12 व्हिटॅमिन कुठनं आणणार आहे? आणि B12 जर कमी झालं काय होतं तुम्हाला माहितीये का? अर्धांगवायू, पॅरालिसिस, पार्किन्सन, कंपवात, सुईसाइड, आत्महत्या, एन्झायटी, डिप्रेशन. मग B12 कुठनं खाणार? मटन तर खाणार नव्हता, मासे खाणार नव्हता, अंडी खाणार नव्हता, मग B12 द्यायचं कुठनं तुम्हाला? तर जगातला एकमेव शाकाहारी स्त्रोत काय असेल तर तुम्हाला मिळेल सेलेनियम. स्पिरुलिनामध्ये मिळायला लागेल, आर्जेल मध्ये मिळायला लागेल. आयर्न, ज्याच्या बॉडी जास्त लोह पुरुष व्हायचा असेल तर तुम्ही हे का, हिमोग्लोबिन वाढायला लागेल. कॅल्शियमची कमतरता जर बॉडीत झाली तर माणसांची वजन भरपूर वाढतात. हाडाचं पाणी केलं, रक्ताचं पाणी करून तुम्हाला वाढवलं, तुमच्या कॅल्शियम बॉडीत नाही. हाडाची काढ काय करताय? हाडाचं पाणी काय करताय? रक्ताचं पाणी काय? याचा अर्थ बॉडीत कॅल्शियम संपलं. आपल्याकडे एक व्यक्ती आहे, मग तुमच्या कॅल्शियम अंगातलं कमी झालं, त्याचं वजन झालं 103 किलो, उंची किती आहे? 5.25 फूट, वजन 103 किलो. का झालं? बॉडीत कॅल्शियमच कमी आहे. खाना आरजीजीएल, कॅल्शियम भरपूर तुम्हाला मिळायला लागेल. स्पिरुलिना खायला सुरुवात करा. मॅग्नेशियम, बॉडी अलर्ट राहायला. कॉपर, पोटॅशियम, एनर्जी यायला, हे भरपूर वापरायला सुरुवात करा. आणि सगळ्यात महत्वाचं, याच्यामध्ये 110 पेक्षा जास्त काय अमायनो ऍसिड, की तुमची बॉडी चांगल्यात चांगली करायला लागतील. अमेझिंग न्यूट्रिएंट दॅट आर नोन टू हेल्प स्ट्रेंथन सेल मेम्ब्रेन, मजबूत करायला लागतील, स्टॅमिना वाढायला लागेल, बॉडीतला कचरा निघून जायला लागेल, आणि प्रिव्हेन्शन ऑफ डिजनरेटिव्ह डिसीजेस. वय वाढायला लागलं की माणसं थकत थकत जायला लागतात. ऑटो इम्युन डिसऑर्डर, एसएलईज असे आजार असतात की तुमचं, आता तुम्ही बघा, काही लोकांना एक आजार येतो, आजार म्हणजे क्रॅम्प येतो, त्यांना चालता येत नाही. अशी मुलं वय वर्ष 9-10 वर्षापर्यंत खूप चांगली असतात, माहितीये का? आणि 9-10 वय झाले की कंबरेखाली ती मुलं पांगळी बांधतात, त्यांना चालताच येत नाही, कारण त्यांना असतो आजार मस्क्युलर डिस्ट्रोफी. वय वाढेल तशा मसल बिल्ड व्हायला पाहिजे, ताकद यायला पाहिजे, पण त्यांच्या मसल श्रिंक व्हायला लागतात. मग काय करायचं? आरजीएल खा, स्पिरुलिना खा, न्यूट्रीऑइल प्या, हे सगळं प्या, तब्येत चांगली करा. कोलेस्ट्रॉल चांगलं ठेवा. कोलेस्ट्रॉल, मसालेदार पदार्थ खाऊ नका, चिकट पदार्थ खाऊ नका, त्याच्यानंतर भरपूर तवंग असं खाऊ नका. कोलेस्ट्रॉल वाढलं तर रक्त घट्ट होतं आणि हार्ट वरती लोड येतो, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होत नाही आणि मग अटॅक येऊ शकतो. त्याच्यामुळं, आणि एक्स्ट्रा साखर खाऊ नका, साखर खूप ऍसिडिक आहे, रक्तातली साखर तुमच्या वाढू शकते. असे हार्मोन इम्बॅलन्स व्हायला लागतात. त्याच्यानंतर काय होतं? सप्लिमेंट. इन्फ्लेमेशन इज द रूट कॉज ऑफ हार्मोन इम्बॅलन्स. तुमची बॉडीत मध्ये आगाग होते, त्रास होतो, अंगाला सूज येणे, अंगाला सूज येते, हातापायला सूज यायला लागली, याचा अर्थ तुमच्या अंगात रक्त कमी आहे, हार्मोन इम्बॅलन्स सुरू झालाय. आणि महिलांना कधी होतं? डिलिव्हरी झाली, 1-2 बाळ त्यांना झाली की तिचं वजनच कंट्रोलमध्ये नाही राहिलं आणि मग बॉडीचा कंट्रोल सुटत चालला, वाढता वाढे. का झालं? हार्मोन बॅलन्स. खाना डीएक्सन मजबूत, परत बॉडी स्लिम ट्रिम व्हायला लागेल. फूड्स विच हॅव अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज
दॅट हाय न्यूट्रिएंट्स हेल्प यू टू कंट्रोल हार्मोन बॅलन्स. त्यामुळे जे खाताय ते खूप महत्वाचं आहे. वेळेत जेवा, उपाशी राहू नका, नुसते देवाचे उपवास करू नका. देव कुठला म्हणला नाही तुम्हाला उपवास करायला. वेळेवरती जेवण करा, हेल्दी राहा. आणि मग याच्याकरता तुम्हाला काय खायचंय? स्पिरुलिना इज अ पॉवर हाऊस. पॉवर हाऊस म्हणजे धिंगाणा. कॅल्शियम मिळेल, व्हिटॅमिन्स, मिनरल सगळं मिळायला लागेल तुम्हाला. तुमचा B12 व्हिटॅमिन चांगले मिळायला लागेल. आणि याचा फायदा होतो महिला मंडळ, मुलींना PCOD चे प्रॉब्लेम, PCOS चे प्रॉब्लेम, पिंपल्स येतात, पुरळ येतात, व्हिटॅमिन D ची कमतरता, हाड दुखायला लागतात, हाड बेंड व्हायला लागतात, इस्ट्रोजन. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं व्हिटॅमिन D ॲज अन इम्पॉर्टंट फॅक्टर इन इस्ट्रोजन बायोसिंथेसिस इज ऑफ बोथ फिमेल अँड मेल गोनाड्स. म्हणजे ग्रंथी असतात, जशा जेंट्स मध्ये असतात टेस्टीज लघवीच्या ठिकाणी, आणि लेडीजला असतात ओव्हरीज. ओके, आतमध्ये त्या पण 2 ग्रंथी असतात, जिथं होतं ओव्ह्युलेशन आणि मग तुम्हाला ते बाळ तयार होतात, स्पर्म्स आणि ओव्हम्स तयार होतात, त्या ग्रंथी. ह्या सगळ्यात चांगल्या राहायला खायला पाहिजे स्पिरुलिना, स्पिरुलिना सिरल. त्याच्यामुळे हे जर तुम्ही प्रोडक्ट खाल्ले तर तुम्ही आयुष्यभर हेल्दी राहाल. त्याच्यामुळं हे डिप्रेशन कमी व्हायला लागतं, तुमच्या अंगातली दुखादुखी कमी व्हायला लागते, रक्त शुद्ध करतं, खाल्लेलं अन्न चांगलं पचवतं, ताणतणाव कमी करतं, प्रतिकारशक्ती वाढवतं, त्याच्यानंतर चिडचिड कमी व्हायला लागते, कोलेस्ट्रॉल कंट्रोल करतं, लिव्हर मध्ये गॉल ब्लॅडर स्टोन, पित्ताशयात खडे हे सगळे व्हायला लागतात. त्याच्यानंतर क्लोरोफिल हरित रंगद्रव्य वाढवतं, रक्त चांगलं वाढतं, एनर्जी वाढते, हृदय चांगलं ठेवतं. आणि प्रथिन, गुड सोर्स ऑफ प्रोटीन्स, पचन संस्था चांगली करतं आपलं स्पिरुलिना सिरल. आणि स्पिरुलिना सिरल फ्री होतं, आता फुकट मिळत होतं. 2 वरती एक चहाचा डबा फ्री होता. 3500 PV ला आता आपण स्पिरुलिना सिरल फ्री दिलं होतं. आणि स्पिरुलिना सिरल, एखादा माणूस स्पिरुलिनाच्या गोळ्या खायला नको म्हणतो, टॅबलेट नको म्हणतो, सिरल खाऊ दे त्याला खीर खाल्ल्यासारखं गरम पाण्यामध्ये. जे रिझल्ट स्पिरुलिनाच्या गोळ्या खाऊन येतात तेच रिझल्ट स्पिरुलिना सिरल खाऊन पण येतात. त्याच्यामुळं ओट्स खाल्ल्यासारखं खायला सुरुवात करा. द क्वीन ऑफ हर्ब्स, जडीबुटीची राणी कोण? स्पिरुलिना. त्याच्यात काय आहे? GLA. त्याच्यामुळं हे काय करतं बघा, काय सांगतोय मी, कॅन इफेक्टिव्हली हेल्प प्रेग्नंट वुमन बॅलन्स हार्मोन लेवल. जी महिला गर्भवती आता आहे, तिच्या पोटात बाळ वाढतंय, त्या बाळाचं वजन वाढणं, तिचा मूड चांगला ठेवणं, तिला खाल्लेलं अन्न पचायला लागणं, तिची पाठ कंबर दुखायला न लागणं, हे सगळं ठेवण्याकरता प्रेग्नंट बायकांना मजबूत 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 स्पिरुलिना खायला घाला. किमान दररोज 4, दररोज 8 खात राहू दे, खात राहू दे. नॉर्मल डिलिव्हरी व्हायला लागेल, बाळ हे द्यायला लागेल. त्याच्यात असतं GLA, फॅटी सबस्टन्स फाउंड इन व्हेरियस प्लांट सीड ऑइल सच अँड इवन प्रिमरोज ऑइल. म्हणजे एवढ्या चांगल्या क्वालिटीच्या ऑइल मध्ये GLA असतं. ते GLA प्रिमरोज ऑइल तुम्ही खाणार नाही विकत घेऊन, खूप महागडा आहे ते. हे सगळं आपल्या स्पिरुलिना मध्ये GLA आलं. ओमेगा 3, ओमेगा 6 म्हणता की नाही तुम्ही, त्याला म्हणतात बघा GLA म्हणजे ओमेगा. GLA गामा लॅक्टोनिक ऍसिड, त्याला म्हणतात ओमेगा ऍसिड. हे सगळं आपल्या स्पिरुलिना मध्ये आहे. त्याच्यानंतर ओमेगा 6 फॅटी ऍसिड त्याच्यामध्ये आहे. आणि ह्याच्यामुळे काय होतं, तुमचे अंग दुखादुखी, ओटीपोटीत कंबर दुखते, पाठ दुखते, तुमच्या पेशी डॅमेज होत आहेत, हे सगळं त्यातनं वाचवू शकतं. ओके, त्याच्यामुळं स्पिरुलिना काय करायची, इज लोडेड इन, म्हणजे त्याच्यात भरमार आहे अँटीऑक्सिडंट, तुम्हाला कधी आजारीच पडू देणार नाहीत, फ्री रॅडिकल्स बॉडीत वाढणार नाहीत, व्हिटॅमिन भरपूर आहेत, मिनरल्स भरपूर आहेत. स्पिरुलिना also helps the liver get rid of excess estrogens and is rich in omega 3 and omega 6. म्हणजे आपण असं म्हणूया, एक्सेस इस्ट्रोजन जर झालं तर आपण बघितलं ना, काही लेडीजला मिशा यायला लागतात, दाढी दिसायला लागते, आवाज वेगळाच यायला लागतो. हे जो काही प्रकार होतो ना, किंवा काही मुलं असतात आवाज बायकीच राहतो, आवाज त्याचा ओपन होत नाही, हे सगळ्यासाठी तुम्हाला DXNचे प्रोडक्ट खायला द्यायचे. हार्मोन चांगल्यात चांगलं बॅलन्स व्हायला मदत मिळेल त्याच्यामुळं. आणि सगळ्यात पहिल्यांदा डिटॉक्स मॉर्निंग, सकाळ सकाळी उठल्यावरती सगळा कचरा बाहेर जायला पाहिजे की नाही, पोट साफ व्हायला पाहिजे की नाही. तसं मला तुम्हाला एक सांगायचं आहे की जी लोक चिडचिडे असतात, ताणतणाव आहे, डिप्रेशन, यांचं पोट साफ होत नाही. सकाळ सकाळी पोट आहा मस्त वाटायला पाहिजे ना, मोकळं मोकळं. ज्याचं पोट साफ त्याचं मन साफ, ज्याचं मन साफ त्याच्या अंगात एनर्जी, ताकद, पॉवर, स्टॅमिना, हसणारा चेहरा, दुःखी रडका चेहरा नाही होत.
दुसऱ्याची गाडी आली त्याला आनंद वाटायला लागतो, दुसऱ्याचा बोनस वाढला त्याला छान वाटायला लागतं, समोरच्या लेडीजनी चांगली साडी घातली तिला पण छान वाटायला लागतं, आणि जी म्हणते बघा की हो तिची माझी नाही आली, असं का झालं, समजायचं हार्मोनियम बॅलन्स गेलाय कामातनं, तिला साडीची गरज नाही, तिला स्पिरणाची गरज आहे, तिला नवनीजीची गरज आहे, हे द्या, साडी नंतर बघूया आपण, पहिला पोटाचं खाय प्यायचं बघा, त्याच्यामुळे वरचं बघायची गरज नाही, पहिलं इनर बॉडी डेव्हलप करा, तुमचा लिव्हर क्लिन्स राहायला मदत व्हायला लागेल. आणि कुठले कुठले आहेत बघा, आपलं नोनी जर खाल्लं तर काय मिळायला लागेल, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, मॅग्नेशियम, लोह, व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन B2, B9 सगळं मिळते ना. नोनी प्यायला सुरुवात करा बायकांनो, नोनी प्या, साड्या कमी वापरा, नवीन घेऊ नका, दर महिन्याला एक नोनीची बाटली प्यायची, ओके, एक ड्रेस कमी घ्या, पण नोनी दर महिन्याला जर एक पीत राहिला ना, तुम्ही म्हाताऱ्या कधी होणारच नाही, छान दिसायला लागाल, अगदी 70s 90s वय झालं तरी एकदम क्वीन ऑफ न्यूट्रिशन, छान वाटायला लागेल, गुडघे दुखी, पाठ दुखी, कंबर दुखी असलं काय राहणार नाही, आणि मस्तपैकी डिएक्शनच्या क्राउन अँबॅसेडर होऊन म्हाताऱ्या होईपर्यंत फॉरेन टूर मारायला लागाल. त्याच्यामुळे नोनीला विसरू नका, पिरियडचे त्रास काही होणार नाहीत, पोट दुखी राहणार नाही. आणि एनर्जी बुस्टरला अजून काय आलंय, आज टॉपिक भन्नाटच चाललाय बरं का आपला, त्याच्यामध्ये कॉर्डिसेप कॉफी, कॉर्डिसेप कॉफी, कॉर्डिसेप सिनेसस, मॅग्नेशियम, झिंक, व्हिटॅमिन D, व्हिटॅमिन आयोडीन, आयोडीन म्हणजे मीठ, नमक, ओके, हे सगळंच्या सगळं तुमच्या कॉफीमध्ये आलं, त्याच्यामुळं कॉर्डिसेप कॉफी भरपूर प्यायला सुरुवात करा. व्हिटॅमिन C, रोझेल त्याच्यामध्ये आलंय, त्याच्यामुळे तुमची हाडं बळकट राहायला लागतील आणि प्रेग्नन्सी सस्टेन राहील. म्हणजे आपण म्हणतो ना मिसकॅरेज होतंय, प्रेग्नन्सीच राहत नाही, बाळ निघून जातंय, तर त्यांना रोझेल कंटिन्यूस द्या, सतत 9 महिने, किंवा नोनिक रेग्युलर पाजा, त्यांना व्हिटॅमिन C ची गरज आहे होल्ड करण्यासाठी, होल्ड, थांबा, जाऊ नका कुठेही, तर ती लेवल चांगली राहण्याकरता, बाळ हेल्दी राहण्याकरता, फिटशी ग्रोथ होण्याकरता तुम्हाला व्हिटॅमिन C बॉडीत असणं खूप महत्वाचं आहे. त्याच्याकरता रोझेल, नोनी रेग्युलर तुम्ही पिऊ शकता, ओके. आणि मग ज्या लोकांना झोप चांगली होत नाही ना, त्यांना डायबिटीस होऊ शकतो बरं का. डायबिटीस व्हायचं कारण झोपेच्या तक्रारी, किंवा आपण काय म्हणू, मग त्या खूपच खायला लागतील, सारखं सारखं खायला लागतात. अनदर प्रॉब्लेम विथ स्लीप डिस्ट्रप्शन इज दॅट इट कॅन लीड टू डायबिटीज ड्यू टू अल्टर्ड इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी, पॅन्क्रियाजने इन्सुलिन नीट सॅक्रिएट केलं नाही म्हणून झोप नाही आली, म्हणून डायबिटीस वाढला, आणि त्याच्यामुळं भरपूर खात लागले, भरपूर खायला सुरुवात झाली, आणि मग त्याच्यामुळे भूक वाढत गेली, अँड ॲपेटाइट बट स्टिम्युलेटेड एरिया इन द ब्रेन that increase the need to eat leading, म्हणजे त्यांच्या मेंदूला सारखं खाऊ खाऊ वाटायला लागेल, मला भूक लागली, मला काहीतरी खायचंय. मग हे कंट्रोल कोण आणणार आहे, तुमची हंगर, तुमची हंगर कंट्रोल आणणार आहे डिएक्सनची कॉफी. कॉफी प्यायला सुरुवात करा, डिएक्सनचे प्रोडक्ट खायला सुरुवात करा, म्हणजे तुम्ही सारखं भूक भूक करणार नाही, तुमचा स्ट्रेस एन्झायटी कमी व्हायला लागेल. आणि जसा बॉडीतला कचरा जायला पाहिजे तसा मनातला कचरा जाण्याकरता रोज सकाळी अर्धा तास शून्य ध्यान करा. मनातला कचरा साफ होतो मेडिटेशननी, शांत बसायचं डोळे बंद करून, आणि काय काय चित्र दिसतात ती बघत बसायचं, त्या चित्रात घुसायचं नाही, फक्त पाहायची लांबून, काय काय गाडी येते, बंगला येतोय का, नवीन काय येतोय, काय यायचं ती येऊ दे, पण त्याच्यात जाऊन ते घालत बसायचं नाही. आणि फक्त अर्धा तास शांत राहा, शून्य ध्यान करा, त्याच्यामुळे तुम्हाला रिलॅक्स वाटायला लागेल, इमोशनल चांगलं व्हायला लागाल, मानसिक आधार मिळायला लागेल. स्वतः सोबत क्वालिटी टाइम द्या, भरपूर वेळ दिला तुम्ही मुलाबाळांना, संसाराला, दुनियेला, पण स्वतःला वेळ दिला नाही म्हणून तुम्ही चिडचिडा झालाय. त्यामुळे स्वतःवरती अर्धा एक तास दररोज खर्च करा, चांगल्या झोपायला सुरुवात करा. लॅक ऑफ स्लीप ऑर नॉट गेटिंग द ऑप्टिमल अमाउंट ऑफ स्लीप कॅन इफेक्ट ऑन युअर हार्मोन इम्बॅलन्स, याचं कारण झोप बरोबर होत नाही. त्याच्यानंतर मग तुमचा डायबिटीसचा प्रॉब्लेम, चयापचयचा प्रॉब्लेम, जर तुम्हाला झोप चांगली लागली नाही तर लो लेवल्स ऑफ लेप्टिन, meaning that you does not get that signal that they have had enough food, so overeats, म्हणजे तुम्ही भरपूर खाल्लंय का नाही खाल्लंय ह्याचा सिग्नल का जात नाही, माझी झोपच झाली नव्हती. आपण बघितलं ना, एखादा वॉचमन तुम्ही बिल्डिंग वरती ठेवलाय आणि त्याची रात्री झोप झाला नसेल तर त्या बंगल्यात चोरी होणार की नाही, सिंपल गोष्ट आहे. मग आता मी खात बसलोय, अरे ह्याने किती भाकरी खाल्ल्या सांगायला तो वॉचमन जागाच नाही, तो खातच राहिली, त्याच्यामुळे तुमची झोप महत्वाची आहे. सो घेरलिन इज द फाउंड इन हाय लेवल्स कॉजिंग एक्सेसिव्ह फिलिंग ऑफ हंगर. घेरलिन, काय काय नाव आहेत बघा, लेप्टिन, घेरलिन, त्याच्यामुळं तुम्ही खात पीत राहताय. सो लॅक ऑफ स्लीप लीड्स टू डिसरेग्युलेटेड ईस्टिंग दॅट गोज बियॉन्ड कॅलरीज नीड्स, त्यामुळे तुमच्या
खांदे वाढायला लागले, ब्रेस्ट वाढायला लागल्या, थाईज वाढायला लागल्या, हिप जॉईंट वाढायला लागले. हे सगळं का होतं? हार्मोन इम्बॅलन्स मुळे. ओबेसिटी इन टर्न कॉजेस मोर हार्मोनल इम्बॅलन्सेस. ओबेसिटी जर वाढली तर अजून जास्त तक्रारी यायला लागतील. त्यामुळे जास्त साखर खाऊ नका, जास्त कोल्ड ड्रिंक्स घेऊ नका, जेंट्स लोकांना जास्त दारू पिऊ नका. त्याच्यानंतर मेकअप, जरा ब्युटी पार्लरचे मेकअप, आता आमच्या बुर्डे मॅडम मेकअप, डीएक्सनचा मेकअप चालू आहे, डीएक्सनचा स्किन केअर ट्रीटमेंट चालू आहे, डीएक्सनची हेअर केअर ट्रीटमेंट चालू आहे. तुमची स्किन केअर, तुमचं हेअर केअर, हे सगळं डीएक्सनचे प्रोडक्ट लोड करा. प्रत्येक ब्युटी पार्लरकडे जा आणि त्यांना हे प्रोडक्ट सगळं दाखवायला सुरुवात करा. तर पोटाच्या तक्रारी कमी व्हायला लागतील, झोप चांगला लागायला लागेल आणि मेडिकलच्या गोळ्या जास्त खायला नको, फार्मसीच्या त्या त्रासदायक तुम्हाला व्हायला लागतील. दारू तर अजिबात नको बरं का. अल्कोहोल डिस्टर्ब द लिव्हर ॲबिलिटी टू डिटॉक्सिफाय द बॉडी, स्पेशली इट्स ॲबिलिटी टू रिमूव्ह अँड मेटाबोलाइज फॉर एक्सर्शन दोज हार्मोन्स दॅट हॅव ऑलरेडी बीन यूज. म्हणजे जे वापरून बॉडीमध्ये झाले ते केमिकल बाहेर काढण्याकरता लिव्हर चांगलं कामात पाहिजे होतं, पण दारू पीत राहिल्यामुळे गडबड झाली. It will not make you feel better tonight and it will make you feel worse tomorrow. जर तुम्हाला आज चांगलं वाटत नाही म्हणून जर दारू पीत राहिला तर उद्याचं भविष्य काळ दारू पिऊन पण ह्याच्यापेक्षा वाईट असणार आहे. मग ज्यांना लिव्हरचा त्रास आहे, जे रेग्युलर दारू पीत राहतायत किंवा ज्यांना दारू घेतल्याशिवाय जमतच नाही, अशा लोकांना भरपूर स्पिरुलिना खायला द्या, नोनी प्यायला द्या, रोजेल प्यायला द्या, आर्जेल खायला द्या. त्यांच्या प्यायच्या इच्छा निघून जातील, दारू बंद होते, सिगारेट बंद होतो, गुटखा पान तंबाखू बंद होते. डीएक्सनचे प्रोडक्ट भरभरून वापरा. त्याच्यानंतर नको ते कॉस्मेटिक केमिकलचे वापरता, तुम्ही आंघोळी करता, परफ्यूम, शॅम्पू, त्याच्यानंतर अजून काय सांगू तुम्हाला, बॉडी मसाज साठी वेगळं काय ते वापरता. ह्या सगळ्यासाठी डीएक्सनचे सगळे प्रोडक्ट आपल्याकडे अवेलेबल आहेत. डीएक्सनचा साबण वापरा, ट्री क्रीम आहे आपल्याकडे चांगली, फेस वॉश आहे, बॉडी लोशन, टाल्कम पावडर, शॅम्पू, सगळं डीएक्सनचे प्रोडक्ट वापरा आणि तुमचा अख्ख्या बॉडीचा ओव्हरलुक चांगल्यात चांगला मेंटेन करा. आणि त्याच्यानंतर तुमचा हार्मोन इम्बॅलन्स बिघडलाय, बिघडलेली घडी सुरळीत करायची असेल तर एक वाक्य सांगतोय, नीट लक्षात ठेवा. द सिक्रेट टू रिव्हर्सिंग हार्मोनल इम्बॅलन्स इज द फ्लड टू फ्लड युअर बॉडी विथ न्यूट्रिशन. तुमच्या बॉडीमध्ये लोड करा. डीएक्सनचे कुकीज खा, डीएक्सनचा चहा प्या, डीएक्सनची नोनी प्या, सिरल खा, अर्जिल खा आणि मग म्हातारे तरुण दिसायला लागतील. आणि मग आमच्याकडे पण अशा सासवा आहेत बरं का, सुनापेक्षा एनर्जेटिक. आमच्याकडे जगताप काकू आहेत, वय वर्ष 69, नॉट आउट, पण आजही सकाळी 6च्या आत उठून आंघोळ, देवपूजा आणि दारासमोर रांगोळी 69 वर्षी दररोज घालणारी आमची जगताप काकू, आणि 3000 पीवी दर महिन्याला करतेच करते. हे राज आहे डीएक्सनच्या म्हाताऱ्या बायकांचं. त्याच्यामुळे तुम्हाला हेल्दी राहायचंय, आपले प्रोडक्ट भरभरून वापरा. आणि हे सगळं करण्यासाठी तुम्हाला डीएक्सनने दिली या वर्षी सलग 2 महिने चांगल्यात चांगली ऑफर. तुम्हाला जास्त लोकांना जॉईन करा, जास्त लोकांच्या पर्यंत डीएक्सन पोहोचवा, गावातल्या प्रत्येक महिलेपर्यंत. जर त्या घरातली महिला हेल्दी, अख्खं घरदार हेल्दी. त्यामुळे प्रत्येक लेडीजला जॉईन करा. नवीन लेडीज जॉईन झाल्या तर त्यांना 1500 पीवी स्पिरुलिना फुकट आहे खायला. 3000 पीवी केल्या नवीन लोकांनी, जे स्टार एजंट नाहीत त्यांना कॉफी फ्री आहे 2 in 1. ज्या लोक 3500 पर्सनल पीवी करतील त्यांना कॉडीसेपची कॉफी फुकट आहे. अजून 500 पीवी केले, चहाचा डबा फुकट आहे. आणि फक्त 3500 पीवी केले तर त्यांना कॉफी फुकट आहे. ऑफर खूप भन्नाट आली आहे. हे सगळं वापरा, हेल्दी राहा, तंदुरुस्त व्हा. आणि जगात सगळ्यात महत्वाचे आहे आरोग्य, स्वतःचं आरोग्य, स्वतःची हेल्थ. त्यामुळे आरोग्य करता कुठेही कॉम्प्रोमाइज कधीही करू नका. ओके, अशा तऱ्हेने आजचं आपलं हार्मोन बॅलन्स विथ डीएक्सन प्रोडक्ट्स अशी मीटिंग मी आता क्लोज करणार आहे.